ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलच्या प्रचार सभेला अभूतपूर्व प्रतिसाद। मत द्यायचे असतील तर पूर्ण पॅनललाच द्या, निरंजन आवटी। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलच्या प्रचार सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून नागरिकांचा उत्साह पाहता भाजप पॅनलचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे। निरंजन आवटी, मोहन वाटवे, विद्याताई नलवडे आणि अपर्णाताई शेट्टे यांच्या प्रचार सभेला तुफान गर्दी झाली होती। या सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पॅनलवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला। यावेळी बोलताना निरंजन आवटी यांनी मतदारांना आवाहन केले, मत द्यायचे असतील तर पूर्ण पॅनललाच द्या, अन्यथा मला एकट्याला मत देऊ नका, असं सांगत त्यांनी पॅनलचे एकसंघ नेतृत्वाचे महत्त्व पटवून दिले। विरोधकांकडून 3 मतं आम्हाला आणि 1 मत निरंजन आवटींना अशा प्रकारचा प्रचार सुरू असल्याचा उल्लेख करत अशा भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं। जर भाजप पॅनल मजबूत झालं तर विकास कामे करताना कोणतीही अडचण येणार नाही। गेल्या 5 वर्षात प्रभागात झालेल्या विकास कामाचा रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत कोणतेही काम प्रलंबित राहिलेलं नाही। एखादे काम नजर चुकीने राहिला असेल तर ते या काळात नक्कीच पूर्ण केलं जाईल, असा शब्द त्यांनी दिला। तसेच माता माऊलींच्या हाताला काम देण्याची जबाबदारी आमचीच राहील। विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। सभेला उपस्थित नागरिकांनी मागील 5 वर्षात झालेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केलं आणि पुढील 5 वर्षेही तुम्हीच आमचे नगरसेवक राहावेत, असा विश्वास व्यक्त केला। एकूणच वातावरण पाहता प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलचा विजय निश्चित असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। काच्या माणसांसोबत चांगल्या कामाची सुरुवात करावी आणि म्हणून आज आम्ही प्रचाराची पहिली सभा ही दत्त कॉलनीत निवडलेली आहे। कारण की आम्ही आपल्या सर्वांना हक्काची म्हणून समजतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या माझ्या युवा टीमला धन्यवाद द्यायला पाहिजे। कारण की आपण कधी एकत्र आला नसता, पण आज रस्ता क्रमांक 1 पासून रस्ता क्रमांक 4 आणि पाठीमागची सगळी बाजू म्हणजे सगळ्यांनी मिळून नियोजन केलं आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितलं की आम्ही सगळे मिळून मीटिंग घेतो आणि तू एकाच मीटिंगला ये आणि तू पुढे जा, आमच्याकडे वेळ वाया घालवू नको। म्हणजे एवढा चांगला विश्वास, एवढी साथ सगळ्या युवक वर्गाची असते। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाडे साहेब, आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे साहेब आणि आपल्या सर्वांचेच लाडके नेते आणि माझे दैवत आदरणीय सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच या भागाचे माजी नगरसेवक पांडुरंगजी कोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही 4 उमेदवार इथं आपल्या समोर उभा आहे आणि आज या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचे सहकारी जितूदादा ढोले, या भागातील सगळे ज्येष्ठ मंडळी, युवा वर्ग, सगळ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी, कारण की देवाभाऊंनी लाडक्या बहिणींसाठी जी योजना चालू केली ही भारतीय जनता पार्टीने चालू केली, याचे नमूद मला मुद्दाम करावं लागेल। त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या या सगळ्या उपस्थित मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। खरं तर बोलण्यासारखं काय राहिलंच नाही, म्हणजे सगळ्यांनी बोललं, त्यात प्रज्ञानं सगळं डिटेल्स सांगितलंय। मी विनंती एवढ्यासाठी करायला आलोय की आता आपल्या भागातली कामं बऱ्यापैकी झालेली आहेत। फक्त खानापूर यांच्या इथला थोडा किरकोळ प्रश्न लाईटचा आहे, तो मिटला की मला वाटतं इथं कामं कुठली राहिली नाहीत। रुटीनची कामं होत राहतील, ड्रेनेज, पाणी, रस्ता हे कंटिन्यू चालणारी कामं आहेत। पण त्याच्या पलीकडं म्हणजे कोरे साहेबांनी आम्ही मागच्या वेळी आहुजा पार्कमध्ये आपण एक ओपन स्पेस पांडुका उडकून काढला 18 गुंठ्याचा आणि माझा मनोदय आहे की येणाऱ्या वर्षभरात ज्या पद्धतीनं मी सभापती असताना भाऊराव चौकमध्ये चिल्ड्रन पार्क उभा केलं आणि सांगली मिरजेतला अतिशय देखणं चिल्ड्रन पार्क ते होतं, जिथं दररोज 400 ते 500 लहान मुलं जी सामान्य असतील, गोरगरीब असतील किंवा कुठल्याही मोठ्या घरातले असतील, मुलं आनंद घेतात आणि तसाच मालगाव रोडला व्हावा यासाठी 18 गुंठ्याचा आपल्या पलीकडे जो ओपन स्पेस आहे तिथं आमचा करण्याचा मनोदय आणि त्या पद्धतीनं आमची प्रोसेसही चालू आहे आणि अनेक कामं भविष्यात होतील। कामाच्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा गेले 15-20 वर्ष आपण बापूंवर, आमच्या कुटुंबावर आणि बापूंसोबत असणाऱ्या सगळ्याच सहकाऱ्यांवर अतिशय प्रेम केलं, अतिशय विश्वास ठेवला आणि कुठल्याही प्रसंगी